नमस्कार, मी प्रेम मुंदाफडे. आपण बघत आहे जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत आहे. लाभार्थ्यांनो लक्ष द्या, आपल्या हक्काचे घर आहे, कच्चे अनुदान घेऊन बांधायचे आहे, ते पण पक्के. उशिरा कसाला, चला शिबिराला. रमाई घरकुल योजना, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, नागपूर समाज कल्याण व नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अनुसूचित जाती व नवबद्ध घटकाकरिता रमाई घरकुल योजनेचे शिबिराचे आयोजन हनुमाननगर झोन क्रमांक 3 तुकडोजी पुतळा चौक येथे करण्यात आले आहे व समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुकेश तेलगोटे यांनी शिबिरामध्ये नागरिकांची भेट घेऊन समस्यावर चर्चा केली आणि या शिबिरामध्ये घरकुल योजनेचे लाभ बरेच नागरिकांनी घेतले. या झोन अधिकारी देवेंद्र गाढे आणि त्यांची टीम असताना घरकुल शिबिरांचे आयोजन करण्यात आले. रमाई घरकुल योजना गोरगरीब लोकांना जे मिळत आहे, पण यामध्ये काही अशी तक्रार म्हणजे दिसून येत आहे का जे ST NT जे लोक आहेत त्यांना काही घराची खूप आवश्यकता आहे, आता पण यांच्यापर्यंत कोणत्याही योजना पोहोचलेली नाही आहे. तर यावर आपण काय ॲक्च्युली जे आम्ही नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतर्गत 10 झोनमध्ये जे आम्ही कॅम्प सुरू केलेले आहेत महानगरपालिका आणि सहाय्यक समाज कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने, तर हे समाज कल्याणची जी आहे ते SC म्हणजे अनुसूचित जाती व नवबोध घटकांकरिता आहे. जे NT आहे किंवा जे आपले ST मध्ये येतात त्या लोकांसाठी योजना आपण समाज कल्याण विभाग नाही राबवत, परंतु या लोकांना मी आता सांगितलेलं आहे की आपण आपले फॉर्म, जसा फॉर्म आहे जे नियमाप्रमाणे डॉक्युमेंट्स पाहिजे ते लावून घ्यावे. तिथलं जे आदिवासी डिपार्टमेंट आहे त्या विभागाला आपण विनंती करून आपण जे घरकुल ते मंजूर करून घेऊ. आतापर्यंत आपण 10 झोन अंतर्गतमध्ये किती लोकांना घरकुलचा फायदा झालेला आहे, किती लोकांनी फॉर्म भरलेला असं काय आपण? हो, हा 10वा झोन आहे माझा. मी सर्व झोनला व्हिजिट केलेली आहे आणि खरं सांगायचं म्हणजे खूप चांगला प्रतिसाद आहे. येत्या आठवडाभर पण ही प्रोसिजर सुरूच राहणार आहे आमची. जरी 3 दिवस आम्ही दिले, पण आठवडाभर आम्ही प्रोसिजर करून एक चांगला मोठा पट्टा गाठून आणि जे लाभार्थी आहे, जे गरजू आहे त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. हा योजनेचा फायदा किती महिन्यामध्ये यांना लवकर मिळू शकतो? त्यांचा या लोकांना जे आम्ही आता हे 10 कॅम्प लावलेले आहेत, अगदी आम्ही वॉर बेसिसवर काम करत आहोत आणि एका महिन्याच्या आत टेंटेटिव्ह आम्ही शेड्यूल ठरवलेलं आहे. एका महिन्याच्या आत या लोकांना लाभ मिळावा असं आमचं टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. थोडं कमी जास्त होऊ शकते, परंतु लवकरात लवकर लाभ देऊ आम्ही. अजून 2024मध्ये समाज कल्याणच्या अंतर्गत म्हणजे अजून काही लाभार्थ लोकांना कोणत्या योजना अजून मिळू शकते असं काही आता उपक्रम आहे? तर ज्या आमच्या रेग्युलर योजना आहेत त्या सर्व योजना लागू आहेत आमच्या आणि त्या दरवर्षीप्रमाणे सुरूच असतात. जसं आमच्या घरकुल योजना आहे, स्कॉलरशिप आहे, वसतिगृह आहे, निवासी शाळा आहेत, अनेक योजना आहेत, स्टँडअप इंडिया आहे, बऱ्याचशा योजना अशा आहेत ज्या आम्ही नियमाप्रमाणे आणि दरवर्षी आम्ही ते राबवत असतो. 26 जानेवारी याच्यात तुम्ही नागरिकांना काय सांगितलं आपण समाज कल्याण अंतर्गत? सर्वांना हेच सांगेल की नियमाप्रमाणे सर्वच काम करत आहेत आणि ज्या आमच्या समाज कल्याणच्या योजना आहेत त्यांचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे. तर महानगरपालिका यांनी आम्हाला खूप जास्त सपोर्ट केलेला आहे. आम्ही आमच्या नागपूर महानगरपालिका आणि आम्ही मिळून आम्ही उपक्रम राबवत आहोत. सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि खरंच ही योजना जर खऱ्या अर्थानं जर त्या गरजूपर्यंत, ज्या व्यक्तीला खरंच राहायला घर नाही त्या गरजूपर्यंत जर आमची योजना पोहोचली तर खऱ्या अर्थानं आमची 26 जानेवारी साजरी झाली अशी आहे. थँक्यू.